काल डिप्टी सिग्नल पुलाचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री होते, उपस्थित होते. महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. पण काल जेव्हा रात्रीचे व्हिडिओ काही समोर आले त्यामध्ये काही लोकांनी तिथे तोडफोड केलेली आहे, नागरिकांनी तक्रार केलेली आहे. आपण या क्षेत्राचे आमदार आहात, काय आव्हान कराल आणि याची तक्रार करणार आहात? नागपूर शहरातला डिप्टी सिंगल ओव्हरब्रिज ज्या त्या भागातल्या आमच्या माजी उपमहापौर स्वर्गीय बहिरीनबाई सोनबियर यांच्या नावाने त्या उड्डाणपुलाचं नाव ठेवण्यात आलं आहे. आणि हा इतका चांगला ओव्हरब्रिज त्या ठिकाणी बनला, सुयोजित ओव्हरब्रिज बनला, पूर्ण आधुनिक पद्धतीने पूर्ण लाईटिंगची व्यवस्था, झगझग होणारा ओव्हरब्रिज हा नागपूर शहरातला हा एकमेव असा ओव्हरब्रिज आहे. काल त्याचं उद्घाटन झालं, परंतु रात्री काही लोकांनी, जे रात्री दारू पिऊन असेल, गुंडागर्दी करनेवाले लोक असेल, त्यांना हे चांगलं दिसत नाही का माहीत नाही, त्यांनी ते मधातले ते हिरवे पट्टे जे लावले होते मधामध्ये, त्याची तोडफोड त्यांनी केलेली आहे. मी रात्रीच पोलीस निरीक्षक कळमना यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं आहे का जो तिथं भेटते, जो अशा प्रकारचे कृत्य करते, कारण तिथं CCTV बी लावण्यात आले आहे, जो याच्यामध्ये भेटत असेल त्या चौकामध्ये त्याला उधाडून काढा. ही जनतेची प्रॉपर्टी आहे, ही जनतेच्या स्वाधीन केलेली प्रॉपर्टी आहे आणि याचं रक्षण करणं बी आपली जबाबदारी आहे, त्या भागातल्या नागरिकाची जबाबदारी आहे. कारण इतका महत्त्वपूर्ण ओव्हरब्रिज आणि ज्या बहिरीनबाईच्या नावाने हा ओव्हरब्रिज आपण तयार केला, ती व्यक्ती इतकी महत्त्वपूर्ण होती. त्या भागामध्ये जेव्हा डिप्टी सिंगलमध्ये त्या राहत होत्या, त्या काळामध्ये भैयाजी गिल्लोर असेल, बहिरीनबाई असेल, त्या काळामध्ये राहत होत्या, तर त्या भागामध्ये लोक जाले नव्हते पाहत. इतकं दलदलमध्ये ते डिप्टी सिंगल होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून त्या डिप्टी सिंगलचं महत्त्व वाढवलं. सगळे डिप्टी सिंगलचे आमचे कार्यकर्ता असेल, सगळ्या लोकांनी मिळून एक डिप्टी सिंगल, आदर्श डिप्टी सिंगल व्हावा, त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच प्रयत्न केले. त्याच्यात अनेक प्रकारचे भर पुन्हा पडत गेले आणि आज चांगला एक ओव्हरब्रिज त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु हे रात्रीचे दारू पिणारे पोट्टे, हे दारू पिणारे लोक, हे गुंडागर्दी करणारे लोक, यांच्यावर निश्चित स्वरूपात पोलिसांनी तातडीने ॲक्शन घ्यावी. मी या संदर्भात पोलीस निरीक्षकसोबत बी चर्चा केली आहे. जे CCTV फुटेजमध्ये जे लोक दिसते त्याला त्या चौकामध्ये नेऊन त्याला दडपलं पाहिजे, अशा प्रकारची प्रक्रिया व्हावी, अशा प्रकारची पोलिसांनी बी कारवाई करावी, अशा प्रकारची माझी चर्चा बी झालेली आहे आणि निश्चित स्वरूपात त्या दृष्टिकोनातून कारवाई होईल. आणखी काही व्हिडिओ समोर आलेले आहेत. सकाळी काही शाळेतली मुलं चौकावर जाऊन तिथे बसतात आणि हुल्लडबाजी करत आहेत. दुर्घटना होण्याचं कुठे ना कुठे संकेत दिसत आहे तिथे. काय म्हणाले याकडे लक्ष दिलं पाहिजे. कसा आहे, तो ओव्हरब्रिज 2 पदरी आहे, इकडून जाणारा आणि तिकडून येणारा. आता हे आपली सुरक्षा आपल्यालाच करायची आहे. आणि त्या पहिले लोक खालतून जात होते, अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. आता एक बी व्यक्ती खालतून जाणार नाही, सगळेच ओव्हरब्रिजवरून त्या भागातले लोक जाणार आहे. आणि विशेष करून हा डिप्टी सिंगलसाठीच ओव्हरब्रिज आहे. कारण संपूर्ण जे बस्ती आहे, संपूर्ण जे वसाहत त्या ठिकाणी बसली आहे, हे डिप्टी सिंगलचीच वसाहत त्या ठिकाणी बसली आहे. आणि म्हणून सगळ्या नागरिकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की इतका महत्त्वपूर्ण ओव्हरब्रिजवर एक तर ट्रॅफिक अडचण होऊ नये, आपले मुलं बाळं बी साईडने चालावे, शाळेकरी मुलं असतील त्यांनी बी व्यवस्थित त्या ठिकाणी जावे, अशा प्रकारची कोणतीही घटना घटू नये याचीसुद्धा दखल त्या भागातले मुलांच्या पालकांनी बी घेण्याची आवश्यकता आहे. आणि मुलांनी बी याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण इतकं महत्त्वपूर्ण हे ब्रिज बनलं आहे, त्याला जास्तीत जास्त योगदान त्या भागातल्या नागरिकांनी द्यावा, जास्तीत जास्त सहकार्य त्या भागातल्या नागरिकांनी द्यावा. कारण हा ओव्हरब्रिज आम्ही डिप्टी सिंगलच्या जनतेसाठी समर्पित केला आहे आणि म्हणून याची सुरक्षा करण्याची बी जबाबदारी ह्या डिप्टी सिंगलच्या नागरिकाची आहे.